नमस्कार, मी मंगल तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आपण आज पाहणार आहोत गुजरातमधील जो गरबा हा जगभरात लोकप्रिय झालेला जो खेळ आहे गरबा, दांडिया. तर हे नवरात्रामध्ये का आपण खेळतो? तर त्या पाठीमागे आपण प्रत्येक सण उत्सव हा साजरा करतो. त्या पाठीमागे धार्मिक कारणे तर आपल्याला माहीत आहेत. हा आपला सण उत्सव आहे जो आपण आनंद म्हणून आपण खेळतो. त्या पाठीमागे वैज्ञानिक कारणे पण आहेत. तर आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला वैज्ञानिक कारणे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर चला मग आपण सर्वात प्रथम पाहूयात की गरबा या शब्दाचा अर्थ काय आहे. गरबा हा नवरात्रात सादर होणारा एक पारंपरिक नृत्य प्रकार आहे. भारतातील गुजरात प्रांतात हा प्रकार शारदीय नवरात्रात जास्त प्रमाणात विशेष तत्वाने खेळला जातो. हे नाव संस्कृतमधील दीपगर्भ या शब्दापासून तयार झाले आहे. महिलांचा या नृत्यात विशेष सहभाग असतो. काही वेळा देवीला वंदन करण्यासाठी पुरुषसुद्धा या नृत्यामध्ये सहभागी असतात. म्हणजे आजकाल तरुण पिढी याच्यामध्ये जास्त प्रमाणात तुम्हाला आनंद घेताना बघायला मिळते. नवरात्रामध्ये मुली किंवा सर्व बायका वगैरे सर्व मिळून हे नवरात्रामध्ये दांडिया गरबा खेळत असतात. महिलांच्या सर्जनशक्तीची म्हणजेच नवनिर्मितीच्या क्षमतेची संबंधित हा उत्सव आहे. शारदीय नवरात्रात गरबा नृत्यात मध्यभागी एक घडा ठेवला जातो. त्या मातीच्या घड्याला छिद्रे पाडलेली असतात आणि त्यामध्ये दिवा प्रज्वलित केला जातो. त्या घड्याभोवती मुली फेर धरतात किंवा जे बंधू लोक आहेत ते फेर धरतात. देवीची स्तुतीपर गीते म्हणून पारंपरिक नृत्य करतात. हा घट अथवा कुंभ जो आहे तो स्त्रीच्या सर्जनशक्तीचे प्रतीक मानला जातो. गुजरातमधील पारंपरिक म्हणजे धार्मिक आशय असलेले गरबा नृत्य 1980 सालच्या आसपास सार्वजनिक रूपात केले जाऊ लागले. त्यापूर्वी मेवाडमधील विविध मंदिरामध्ये शारदीय नवरात्र काळात हे नृत्य केले जात असे. तरुणाईला आकर्षण वाटावे यासाठी या नृत्याचे स्वरूप आधुनिक केले गेले. पारंपरिक देवी गीतांच्या जोडीने आधुनिक गीते गायली जाऊ लागली आणि त्या तालावर गरबा नृत्य केले जाऊ लागले. तसेच दांडिया घेऊन नृत्य करणे हे गरबा नृत्याचे आधुनिक व्यावसायिक रूप आहे. गरबा हा कला प्रकार देवीच्या उपासनेशी आणि मनोरंजनासाठी प्रसिद्ध झाल्याने संपूर्ण भारतभरात गुजराती आणि अन्य भारतीय नागरिक याचा दरवर्षी शारदीय नवरात्र काळात विशेष आनंद घेतात. गरबा खेळणे म्हणजे काय? गरबा तर सर्वांनाच माहिती आहे गरबा खेळणे म्हणजे काय. पण गरबा खेळणे यालाच हिंदू धर्मात टाळ्यांच्या लयबद्ध गुजरात देवीचे भक्तिरसपूर्ण गुणगानात्मक भजन करणे असे म्हटले जाते. म्हणजे एक प्रकारे भजन करणे, देवीचे भजन करणे असं गरबा खेळणे याला म्हटलं जातं. म्हणजे टाळ्यांच्या माध्यमातून श्री दुर्गा देवीला ध्यानातून जागृत करून तिला ब्रह्मांडासाठी कार्य करण्यासाठी मारक रूप घेण्यास आवाहन करणे. टाळ्यांच्या आघातातून तेजाची निर्मिती होते. त्यामुळे देवीच्या मारक रूपाला जागृती करणे शक्य होते. तसेच टाळ्या वाजवून गोलाकार फेर धरून देवीला आवाहन करणारी भक्तियुक्त भजने म्हटल्याने देवीप्रती भाव जागृती होण्यास मदत होते. गरब्याच्या वेळी गोलाकार फेर धरून केलेले मंडल हे आपल्याला यातून आनंद भेटेल. गरबा किंवा दांडिया ही परंपरा कधीपासून रुजू झाली असावी? राधा आणि कृष्ण यांच्या पौराणिक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. कृष्णाने राधा आणि अन्य गोपी यांच्यासह रासक्रीडा केली. या रासक्रीडेची आठवण म्हणून स्त्री आणि पुरुष दांडिया किंवा गरबा खेळतात. गरबा आणि दांडिया यातील फरक आपण आता पाहूयात. गरबा आणि दांडिया या दोन्ही नृत्यांची निर्मिती गुजरातमध्ये झाली हे आपणास सर्वांना माहिती आहे. नवरात्रात दुर्गा देवी आणि राक्षस राजा महिषासूर यांच्यात 9 दिवस चाललेल्या युद्धाचे वर्णन केले गेले होते, ज्यामध्ये देवी विजयी होती. अशा प्रकारे ते एका कल्पनेने साजरे करतात. वाईट प्रति चांगल्याचा विजय हे दोन नृत्य उत्सवासाठी भक्ती आणि मर्यादा दर्शवतात. गरबाला भक्तीचे आकर्षण अधिक असते तर दांडिया केवळ आरतीनंतर दर्शविला जातो. आजकाल नवरात्री उत्सवात प्रत्येकजण आपल्या मित्रासह कुटुंबियासह नाचत असल्याचे पाहायला मिळते. नवरात्री हा उत्सव देवीची भक्ती करण्याबरोबरच आनंद साजरा करण्याचाही काळ आहे. चला तर मग आजच्या या नोटवरतीच आपण